आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो भारतीय समाजाच्या अगदी मुळाशी जोडलेला आहे. हो, आजचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शूद्रपूर्वी कोण होते हे पुस्तक. आणि आपण या पुस्तकाच्या एका सारांशाचा सखोल अभ्यास करणार आहोत. हे फक्त एक पुस्तक नाहीये बरं का, हा भारतीय सामाजिक इतिहासाकडे बघण्याचा एक पूर्णपणे नवीन दृष्टिकोन आहे. अगदी. या पुस्तकाने अनेक गृहीतकांना ज्या पारंपरिक समजुती आहेत त्यांना थेट आवाहन दिलं. बरोबर. आपल्याकडे जो स्रोत आहे तो याच पुस्तकाचा एक संक्षिप्त पण खूप अभ्यासपूर्ण सारांश आहे. हो, आणि मला वाटते की स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी किंवा ज्यांना भारतीय इतिहासाच्या मुळाशी जायचंय त्यांच्यासाठी हा एक उत्तम मार्गदर्शक ठरू शकतो. कारण मूळ ग्रंथ वाचायला म्हणजे तो खूप सखोल आहे. हो, खूप सखोल आहे. पण हा सारांश, त्यातले जे मुख्य आणि सगळ्यात क्रांतिकारी विचार आहेत ते सोप्या भाषेत आपल्यापर्यंत पोहोचवतो. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. या चर्चेचा आपला उद्देश काय आहे? तर डॉक्टर आंबेडकरांचा मूळ युक्तिवाद समजून घेणे. त्यांनी एक असा प्रश्न विचारला होता जो ऐकायला खूप साधा वाटतो, पण त्याचे परिणाम खूप मोठे होते. कोणता प्रश्न? तो प्रश्न होता, जर शूद्र नेहमीच समाजाच्या सर्वात खालच्या स्तरावर होते तर त्यांची लोकसंख्या एवढी मोठी कशी झाली? हा प्रश्नच म्हणजे हा पारंपरिक वर्णव्यवस्थेच्या पायावर केलेला थेट हल्ला आहे. बरोबर. कारण विचार करा, ही व्यवस्था जर इतकी अन्यायकारक होती तर एवढ्या मोठ्या जनसमुदायाने ती हजारो वर्ष कशी काय स्वीकारली? हो ना. आणि डॉक्टर आंबेडकरांनी या प्रश्नाचं उत्तर केवळ कल्पना करून नाही दिलं. त्यांनी वेद, महाभारत, मनुस्मृती अशा अनेक ग्रंथांचा अभ्यास करून ते शोधलं. त्यांचं विश्लेषण हे पूर्णपणे तर्कावर आणि पुराव्यांवर आधारित आहे. ओके, तर मग त्यांच्या सिद्धांताकडे जाण्याआधी आपण एकदा पारंपरिक गोष्ट काय आहे ते स्पष्ट करूया. हो, ते महत्वाचं आहे. म्हणजे आपल्याला शाळेपासून काय शिकवलं गेलंय? शूद्र म्हणजे कोण? पारंपरिक कथा अगदी सरळ आहे. चातुर्वर्ण्य व्यवस्था. त्यातला सर्वात खालचा पायदान म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि मग शूद्र. आणि त्यांचं काम? त्यांचं काम म्हणजे वरच्या 3 वर्णांची सेवा करणं आणि त्यांना शिक्षण, शस्त्र बाळगण्याचा अधिकार, संपत्तीचा अधिकार या सगळ्या गोष्टींपासून वंचित ठेवलं गेलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही व्यवस्था माणसाने नाही तर देवानेच निर्माण केली आहे असं सांगितलं गेलं. अगदी. म्हणजे यात कोणताही बदल शक्य नाही. ही एक कायमस्वरूपी अपरिवर्तनीय व्यवस्था आहे. आणि याच गृहीतकाला आंबेडकरांनी आव्हान दिलं. बरोबर? अगदी बरोबर. त्यांनी म्हटलं की ही कथा इतिहासाच्या कसोटीवर टिकत नाही आणि इथेच त्यांच्या संशोधनाची खरी सुरुवात होते. आणि इथेच आंबेडकरांचा युक्तिवाद एका बॉम्बगोळ्यासारखा येतो. हो. सारांशानुसार त्यांनी असं काहीतरी मांडलं जे त्यावेळच्या समाजव्यवस्थेच्या मुळावरच घाव घालणारं होतं. तो निष्कर्ष म्हणजे आज ज्यांना शूद्र म्हणून ओळखलं जातं ते मूळचे क्षत्रिय होते. थांबा, हे पुन्हा एकदा सांगूया. शूद्र हे मूळचे क्षत्रिय होते, म्हणजे योद्धे. शासक वर्गातले. हो, शासक वर्गातले. ही कल्पनाच किती धक्कादायक आहे की नाही? हो, कारण परंपरेनुसार क्षत्रिय म्हणजे सत्तेच्या शिखरावर आणि शूद्र म्हणजे सत्तेच्या पायथ्याशी. आणि या 2 टोकांना आंबेडकर एकत्र आणतात. मला हाच प्रश्न पडलाय, हे कसं शक्य आहे? म्हणजे एका शासक वर्गाचं रूपांतर थेट सेवक वर्गात कसं होऊ शकतं? काय तर्क आहे यामागे? याचं उत्तर आहे सत्ता संघर्षात. अच्छा. डॉक्टर आंबेडकरांच्या सिद्धांतानुसार प्राचीन काळात काही क्षत्रिय राजे आणि ब्राह्मण यांच्यात श्रेष्ठत्वावरून आणि अधिकारांवरून एक तीव्र संघर्ष सुरू होता. हा काही लहान सहान वाद नव्हता म्हणजे? अजिबात नाही. ही समाजावर कोणाचं नियंत्रण राहील यासाठीची लढाई होती. म्हणजे हा एक पॉलिटिकल आणि सोशल पॉवर स्ट्रगल होता. नेमके. आणि या संघर्षात आंबेडकरांच्या मते ब्राह्मणांनी एक अत्यंत प्रभावी शस्त्र वापरलं. शस्त्र? हो, शस्त्र. ते शस्त्र म्हणजे धार्मिक विधींवर असलेलं त्यांचं नियंत्रण. अच्छा. सारांशनुसार या बंडखोर क्षत्रियांना सामाजिकदृष्ट्या खाली खेचण्यासाठी त्यांच्या उपनयन संस्कारावर बंदी घालण्यात आली. ओके, हे उपनयन प्रकरण आपण जरा नीट समजून घेऊया. हो, कारण आंबेडकरांच्या मते हेच ते शस्त्र होतं की नाही? आपल्यापैकी अनेकांना वाटतं की उपनयन म्हणजे फक्त मुंज, धागा घालण्याचा कार्यक्रम. पण ते तेवढंच नव्हतं. तेवढंच होतं का? अजिबात नाही. स्रोत अगदी स्पष्ट करतो की उपनयन म्हणजे फक्त धागा घालण्याचा कार्यक्रम नव्हता. तो त्या काळातल्या ग्रॅज्युएशन सारखा होता. ग्रॅज्युएशन? हो, तो तुमचा सामाजिक पासपोर्ट होता असं समजा. उपनयन झालं तरच तुम्हाला ज्ञान मिळवण्याचा म्हणजे वेद शिकण्याचा अधिकार होता. अरे वा. त्याशिवाय तुम्ही द्विज किंवा ट्वाइस बॉर्न मानले जात नव्हता. द्विज म्हणजे दुसरा जन्म.
पहिला जन्म आईच्या पोटातून आणि दुसरा ज्ञानाच्या माध्यमातून. अगदी बरोबर. म्हणजे उपनयन नाकारणं हे एका व्यक्तीला बौद्धिक आणि सामाजिक जन्मापासूनच रोखण्यासारखं होतं. अगदी अचूक. हा संस्कार नाकारणं म्हणजे त्या व्यक्तीच्या आणि त्याच्या पुढच्या पिढ्यांच्या प्रगतीचे सर्व दरवाजे बंद करण्यासारखं होतं. म्हणजे तुम्हाला शिक्षणाचा अधिकार नाही, तुम्हाला सामाजिक प्रतिष्ठा नाही, काहीच नाही. हळूहळू पिढ्यानपिढ्या ज्ञानाच्या प्रवाहातून बाहेर फेकलेला हा समाज तो आपोआपच सामाजिक उतरंडीत खाली ढकलला गेला. म्हणजे त्यांचं शूद्रत्व हे जन्माने आलेलं नव्हतं, तर ते एका राजकीय आणि सामाजिक निर्णयामुळे त्यांच्यावर लादण्यात आलं होतं. एक्झॅक्टली. दिस इज अ ह्यूज पॉइंट. ही एक शिक्षा होती. हो, आणि हीच आंबेडकरांच्या युक्तिवादाची सर्वात मोठी ताकद आहे. ते शूद्रांच्या ओळखीला जन्माधारित किंवा दैवी स्थितीतून एका मानवनिर्मित लादलेल्या स्थितीत आणून ठेवतात. ते सांगतात की ही व्यवस्था नैसर्गिक नाही, तर ती एका विशिष्ट हेतूने एका सत्ता संघर्षाचा परिणाम म्हणून तयार केली गेली आहे. याचाच अर्थ जी जाती व्यवस्था आपल्याला नैसर्गिक किंवा हजारो वर्षांपासून चालत आलेली अपरिवर्तनीय गोष्ट वाटते ती तशी नाहीये. सारांशानुसार डॉक्टर आंबेडकर हेच सिद्ध करतात की ही एक मानवनिर्मित रचना आहे. हो, जी सत्ता आणि स्वार्थाच्या जोरावर टिकून ठेवली गेली. आणि ती टिकवण्यासाठी धर्माचा अत्यंत हुशारीने वापर केला गेला. अच्छा. या मानवनिर्मित अन्यायाला धार्मिक मान्यता देण्यात आली. हे देवाच्या इच्छेनुसार आहे असं सांगून त्या रचनेला पवित्र आणि अपरिवर्तनीय बनवण्यात आलं. म्हणजे एकदा का एखाद्या गोष्टीला धार्मिक अधिष्ठान मिळालं की त्यावर प्रश्न विचारण्याची सोयच राहत नाही की नाही? बरोबर. थांबा, म्हणजे जे मानवनिर्मित होते त्याला दैवी स्वरूप देऊन प्रश्न विचारण्याची शक्यताच संपून टाकण्यात आली. हो. कारण मग तुम्ही व्यवस्थेवर नाही तर देवावरच प्रश्न विचारताय असं चित्र निर्माण होतं. नेमके हेच. ही एक अत्यंत हुशारीने तयार केलेली सामाजिक नियंत्रण प्रणाली होती. आणि आंबेडकरांचा युक्तिवाद हा याच धार्मिक मुखवट्याला फाडून त्यामागे दडलेला मानवी चेहरा म्हणजे तो सत्ता संघर्ष लोकांसमोर आणतो. पण एवढा मोठा क्रांतिकारी दावा करण्यासाठी तितकेच भक्कम पुरावे लागतात. हो, नक्कीच. नाहीतर कोणी त्यावर विश्वास ठेवणार नाही. आंबेडकरांनी आपल्या सिद्धांताला आधार कसा लिहिला? त्यांनी हे पुरावे कुठून आणले? त्यांनी एक जबरदस्त गोष्ट केली बरं का. काय? ज्या धर्मग्रंथांना वर्णव्यवस्थेचा आधार मानलं जातं त्यांनी त्याच ग्रंथांना साक्षीदार म्हणून उभं केलं. अरे वाह! सारांश सांगतो की त्यांनी ऋग्वेद, महाभारत, पुराणे, मनुस्मृती अशा अनेक ग्रंथांचा सखोल अभ्यास केला. म्हणजे ज्या साधनांनी व्यवस्था उभी केली त्याच साधनांनी ती कशी चुकीची आहे हे दाखवून देणं. बदलल्याची किंवा वर्णव्यवस्था लवचिक असल्याची उदाहरणे आहेत. हो का? हो. त्यांनी दाखवून दिलं की मनुस्मृतीच्या आधीच्या ग्रंथांमध्ये शूद्रांची स्थिती इतकी वाईट नव्हती. अच्छा. म्हणजे त्यांनी इतिहासाच्या टाईमलाईनवर हे बदल कुठे आणि केव्हा झाले यावर नेमकं बोट ठेवलं. थांबा, म्हणजे हे अविश्वसनीय आहे. ज्या हत्यारांनी तुमच्यावर अन्याय झाला तेच हत्यार तुम्ही पुरावा म्हणून वापरताय. हो. ही तर एक प्रकारची बौद्धिक सर्जिकल स्ट्राईक झाली. अगदी तसंच म्हणता येईल. त्यांनी त्या ग्रंथांमधील विसंगती आणि आंतरविरोध लोकांसमोर आणले. त्यांनी दाखवून दिलं की शूद्र शब्दाचा सुरुवातीचा अर्थ आणि नंतरचा अर्थ यात खूप फरक आहे. त्यांनी परदेशी इतिहासकारांच्या नोंदींचाही संदर्भ घेतला. थोडक्यात सांगायचं तर हे केवळ एक मत नव्हतं, हा अनेक पुराव्यांनी सिद्ध केलेला एक तर्कशुद्ध युक्तिवाद होता. हे सगळं ऐकून प्रश्न पडतो की ठीक आहे, हा झाला इतिहास, पण आजच्या काळात याचं काय? म्हणजे MPSC UPSCची तयारी करण्यापलीकडे या सिद्धांताचं महत्त्व काय आहे? आपण हा इतिहास का समजून घ्यावा? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. परीक्षा हा एक भाग झाला. हो. पण या पुस्तकाचा संदेश हा परीक्षांच्या आणि काळाच्या पलीकडचा आहे. स्रोतानुसार जर आपण व्यापक संदर्भात पाहिलं तर आजच्या काळासाठी 3 महत्वाचे संदेश मिळतात. पहिला संदेश कोणता? पहिला संदेश आहे की कोणताही समाज जन्माने श्रेष्ठ किंवा नीच नसतो. माणसाची ओळख आणि प्रतिष्ठा जन्मावर आधारित असूच शकत नाही. बरोबर. आणि आंबेडकर हे केवळ एक तत्वज्ञान म्हणून सांगत नाहीत, तर ते ऐतिहासिक पुराव्यांनी सिद्ध करतात की ज्यांना नीच मानलं गेलं त्यांचाही एक गौरवशाली, सत्ताधारी भूतकाळ होता. अच्छा. हे त्या समाजाला एक प्रकारचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान परत देतं की नाही? हो, हा खूप मोठा मानसिक परिणाम आहे. दुसरा संदेश कोणता? दुसरा संदेश आहे की अन्यायाला प्रश्न विचारलाच पाहिजे. ज्या गोष्टी, ज्या परंपरा शतकानुशतके चालत आल्या आहेत त्या केवळ जुन्या आहेत म्हणून योग्य ठरत नाहीत. त्यांना तर्क आणि न्यायाच्या कसोटीवर तपासून पाहिलंच पाहिजे.
आणि डॉक्टर आंबेडकरांनी तेच केलं. हो, त्यांनी श्रद्धा आणि परंपरेच्या पुढे जाऊन का आणि कसे हे प्रश्न विचारले. आणि ही प्रश्न विचारण्याची वृत्ती आजच्या काळातही तितकीच महत्वाची आहे. आणि तिसरा संदेश? तिसरा आणि कदाचित सर्वात महत्वाचा संदेश म्हणजे वर्तमान बदलण्यासाठी इतिहास समजून घेणं अनिवार्य आहे. म्हणजे आपल्याला आपल्या सामाजिक समस्यांची मुळं कुठे आहेत हे कळल्याशिवाय आपण त्यावर योग्य उपाय करू शकत नाही. बरोबर. जाती व्यवस्थेसारखी गुंतागुंतीची समस्या सोडवण्यासाठी तिचा उगम कसा झाला, ती राजकीय आणि सामाजिक कारणांमुळे कशी टिकून राहिली, हे समजून घेतल्याशिवाय आपण तिला मुळापासून नष्ट करू शकत नाही. वरवरची मलमपट्टी करून काहीच होणार नाही. काहीच नाही. खरंच हे तीनही मुद्दे खूप विचार करायला लावणारे आहेत. तर या सगळ्या चर्चेचा सार काय? थोडक्यात सांगायचं तर डॉक्टर आंबेडकरांचे शूद्र पूर्वी कोण होते हे केवळ एक इतिहासाचं पुस्तक नाही. ते ओळख, सत्ता आणि न्याय यावरचं एक भाष्य आहे. यातून हा युक्तिवाद केला जातो की शूद्र हे मूळचे क्षत्रिय होते, ज्यांना ब्राह्मणांसोबतच्या सत्ता संघर्षात उपनयन संस्कार नाकारून सामाजिकदृष्ट्या खाली ढकलण्यात आले. आणि हे कार्य जाती व्यवस्थेच्या नैसर्गिक किंवा दैवी असल्याच्या कल्पनेच्या मुळावरच घाव घालतं. अगदी. ही एक मानवनिर्मित लादलेली रचना आहे हे ते प्रभावीपणे सिद्ध करतं. आणि मला वाटतं या पुस्तकाचं सर्वात मोठं योगदान हे आहे की ज्या समाजाला सन्मानाचा इतिहास नाकारला गेला होता त्या समाजाला हे पुस्तक कर्तेपणा आणि सन्मान परत मिळवून देते. ते सांगते की तुमचा भूतकाळ केवळ गुलामीचा आणि दयनीय नव्हता, तो संघर्षाचा आणि सत्तेचा होता, ज्यात तुम्ही हारलात पण तुम्ही लढला होता. सारांशाच्या शेवटी खूप महत्वाचं वाक्य आहे. त्यात म्हटलं आहे की हे पुस्तक केवळ माहिती देत नाही तर वाचकाला विचार करण्यास भाग पाडते. हो, आणि यातूनच ऐकणाऱ्यांसाठी एक अंतिम विचार निर्माण होतो. तो म्हणजे जर शूद्रसारखी खोलवर रुजलेली सामाजिक ओळख ऐतिहासिकदृष्ट्या तयार केली जाऊ शकते आणि एका विशिष्ट राजकीय हेतूने लादली जाऊ शकते, तर आज आपण गृहीत धरलेल्या इतर कोणत्या सामाजिक रचना आणि ओळख, मग त्या लिंगावर आधारित असोत, प्रांतावर आधारित असोत किंवा इतर कशावरही, यासुद्धा विशिष्ट सत्ता टिकवण्यासाठी तयार केलेल्या कृत्रिम व्यवस्था असू शकतात.